श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 47. श्री गणेशाय नमः. ओम नमो दयानिधी. योगी राजा अवतरलासी भक्त काजा. देवोनिया स्वतेजोजा हरिसी भवव्यथा. श्री दत्ता तोची श्रीपाद हरसी भक्तांचा भवताप. निवारिसी अवघा व्याप विवेक धन देवोनिया. तूची त्रेतायुगी अत्रिनंदन. कलियुगी होसी सुमती नंदन. असो तव चरणी वंदन सर्वदा नम्र भावे. अमेय कीर्ती तू सर्वदा. निवारिसी अवघ्या मदा. देशी स्वरूप संपदा शरणागत भक्तांसी. दूतसह भवव्यथा देखून कळवळे करुणा घन. देई दीक्षा दान मेघवृष्टी सम सर्वांना. निर्धारे सर्व रूप धरी दत्तरूपे प्रगटने घरी. भक्तांच्या आशीर्वाद सरी पडती मांगल्याच्या. सर्व कृतार्थ दीक्षेने भजन पूजन कृतज्ञतेने करीती दत्ताचे आवडीने. गुरु दत्त रूप श्रीपाद धारोष्ण दुधाने जलाने. समंत्र स्नानाभिषेकाने पूजिती विधी विधाने. भक्त निरनिराळ्या घरात जरी उन्नती व्हावी सर्वांगी. पान व्हावी दैवी संपदा अंगी. लक्ष नको इतरांचे व्यंगी. रूप ते दिगंबराचे असे मस्ती फिरणे सर्वत्र. भ्रमण ते जगदोद्धारार्थ. परी स्मरता मज तेथ प्रगटेन भाव जाणून या. श्री दत्ताची रहाटणी असी. देऊ आम्ही मोक्ष भोग मोक्षासी. जया काया वाचा मानसी. गोड मत्स्य स्वरूपी सदानंद त्याचे घरी. उपदेशिती श्रीपाद निर्धारी. नरसिंह वर्माच्या घरी पाहती भास्कर पंडित. शुभद आशीर्वाद देऊन केळ एकची स्वीकारून. दाने गाई सतायांचे करून दाविती सहज संतोष. सर्वदा रंगले प्रेमाने त्या श्रेष्ठी घरी. अगत्याने घालती श्रेष्ठ मंगल स्नाने. अर्पिती गोरसा सदैव प्रभू तेज सांगती. दूरचे भक्त बोलाविती. आता पिठापूरची वस्ती सरत आली वाटते. तारक प्रभू आजोळास तेथे करती मंगल स्नानास. सांगती अवतार घाऱ्यास जाती नंतर स्वग्रही. असे दीन सरले पिठापुरीचे. करणे कार्य जगतोद्धाराचे. मनोगत हे श्रीपादांचे कळले माता पित्यांना. अशी गंगा सुलभ घरी तरी सहज सुख अंतरी. वियोग कल्पना व्याकुळ करी श्रीपादांची तयांना. दिगंबरास केवी कोंडता मोहास्तव किती समजावता. निर्णय अटळ मम आता सोडणे पिठापूर. अधीर माता पित्यांना वियोग तो सहावेना. तयाच्या विवाह वार्तांना आरंभिती त्यापुढे. असे मुलाच्या लग्नाची जबाबदारी आमुची. माता पिता म्हणताची सांगती श्रीपाद स्वये. दर्शन अनघा लक्षुम समवेत. दाविती श्रेष्ठ वर्माशी साक्षात. पहा तुम्हीही निवांत. दत्त अनघा युगुल रूप दिसे बाल. दत्त अनघा युगुल दिव्य शांत अति मंगल. सरली अंतरीची तळमळ शब्दमुखी उमटेना. विमल अवधूत रूपाने सांगितले होते जाणे. विवाह प्रस्ताव मांडता सांडणे घर मज निर्धारे. तथापि असे जाताना श्रीपाद स्पर्शिती बंधूंना. जे अंध अपंग तयांना अवलोकिती कृपादृष्टी. सर्वेशाच्या अगम्य लीला पंगू करी गगनाला. दृष्टी आली अंधाला सर्व ज्ञाने प्रगटी हृदयी. असा चमत्कार पाहून आश्चर्यानंदे माता पिता आपण. दंग होती ते दवा जाण जमले भक्त सारे. सर्वज्ञा तू वचन दिले आजोळ श्रेष्ठी वर्माधिकांचे भले. दूध बाकीचे जे राहिले काय करीसी तयाचे. वचन हे मम तिघांच्या वंशजासी. न विसरेन तयांच्या ऋणासी. घेऊन सेवा तयांची त्यांसी करीन प्रदान. तव सासरची वेद परंपरा चालवतील हे ज्येष्ठ बंधुवरा. न विसरो दंडी कोटा वंशजा खरा. वचन हे पित्यासीही माते गमतीने जावया परी. म्हणती आजोळचे घरी वागेन तसा तया बरोबरी. घेओ भोजन दक्षिणा माहेरची तव मानसे. वात्सल्याने आपलीसे करीती मजा पैसे. मी जवळी तयांच्या पूजा अर्चादी नियमांचे. अवडंबर नसे त्यांचे परी. अनुभव प्रत्ययाचे लाभत असे सकळांना. हाती बांधिती पवित्र द्वारा. प्रतीक सहज योग खरा. अनंत सूत्र ते उद्धारा विश्वजनांचे सर्वदा. सांगती श्रीपाद सूत्रांसी ही अवहेलना शास्त्रांसी. करिता मम भजनासी कल्याण तुमचे निश्चये. पीठापूर्वी कर्मकांडी ब्राह्मणांनी कळविले. शंकराचार्य तक्रारीने श्रीपाद संबधे.
तो बहिष्कारुनी रक्षावे धर्मासी. षोडशवर्षी बालक स्वतःस म्हणवितो दत्त अवतारास. वाटे देवद्रोह हा खास. परिडंबते सारे भेटती ते बापनार्य म्हणती. श्रीपाद स्वतेजे दीपावती. स्वलीलेने रमविती. दूर करीती माया जाल. भाग्यवान आम्ही किती. दृष्टी पाहिला श्रीपती. मनोहर दिव्य दर्शनाती आनंदाचे वाटते. ऐकून हृदयगत बापन्नाऱ्याचे शब्द न फुटे दंबी ब्राह्मणांचे मुखी. ज्या सर्वदा निंदेचे जडले व्यसन हे. जाहले अद्भुत वर्तमान किलमेश जाई मनांतून. परतले स्वग्रहा लागून. शांतपणे ते दवा अप्पल राज घरी सांगत. वाटे श्रीपाद वियोग बहुत. परिस्मरताची वाटे साक्षात. ठाव नसे वियोगासी. न केवळ ही कल्पना घडे स्पर्श संभाषणा. अशा अद्भुताच्या खुणा किती म्हणून सांगाव्या. धन्य आम्ही जनक जननी. धन्य जालो जीवनी. जाहले आनंदाचे धनी निरंतर सर्वथा. आनंदाश्रू नेत्रातून ओघळती अप्पल राजू पाहून. ओशाळती ब्राह्मणगण म्हणती धन्य लीला. व्यंकटय्या सांगती सर्वांसी. आतापर्यंत जे चर्मचक्षुषी भाग्य तेही मनचक्षुषी लाभत असे आश्चर्याने. आमुच्या सवे निवासास हवे तेव्हा प्रभू साक्षात. ही तो प्रभू लीलेची मात. पाहो प्रत्यही सर्वजण. म्हणाले नरसिंह वर्मा ब्राह्मणांना. श्रीपाद प्रभूंची अगाथ करुणा. दूर केले माया मोहांना. आनंददान देऊनिया. महाप्रभू श्रीपाद अवतीभोवती आम्हा सवे वाटे खेळती. लीला विनोदे हसती. हसविती सर्व काळ आम्हासी. कैसा वियोग तयांचा. जो सच्चित घन साचा. अनुभव आम्हा तयाचा. निश्चये सर्व काळ. कल्पना श्रीपाद सत्य स्वरूपाची. आली दत्तभक्ता संन्यासाची. अंतरी त्या पश्चातापाची. होतसे उलाघाल. श्रीपाद स्वयं श्री दत्त सुचवून. होती ते ध्यानस्थ आपण. खात्री होई त्या अंतरातून. श्रीपाद कृपेने ते दवा. प्रश्न टीकाकार ब्राह्मण मनी. श्रीपाद दत्त असती का भुवनी. असता छळणे अशक्य होनी. होईल दोष आमुचा. श्रीपाद प्रभू परम उदार. त्रास सोसून स्वभक्तावर. कृपे करती उद्धार. स्वभाव हा तयांचा. पिठापुरे रती वैसवून. शोभायात्रा काढिता भाविक. गण धन राशी दक्षिणा म्हणून. तिचा न लोभ तया. गुरु दक्षिणेच्या लोभाने संन्याशाचे दत्त दीक्षा देणे आकांक्षा पूर्ण न होता त्याने. म्हणावे अभाव निष्ठेचा. ऐशी संन्याशाची मती. राहे अंतरी सदा भीती. प्रगटवतील सत्यस्थिती. श्रीपाद प्रभू म्हणून या. ते समयी कुकुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण येत. नाव नरसिंह काश्यप गोत्रात. महाराष्ट्र प्रांतीचा. कुकुटेश्वर स्वयंभू दत्ताचे दर्शन घेता दत्त दीक्षेचे कळतो तयाने जवळीचे. धन अर्पिले संन्याशाची. पाहून त्या धनराशी. संन्याशी हर्षित मानसी. म्हणे दीक्षेस्तव अंजळीशी. करी पुढे आतांची. कमंडलोतील पवित्र जलास. घालिता ब्राह्मणाच्या अंजळीस. पडे विंचू त्यातून खास. कंठ कोरडा ब्राह्मणाचा. धनलाभ आनंद संन्यासाशी. ब्राह्मण ओरडे वृश्चिक दंशेसी. कित्येक जण जप्ती मंत्राशी. विन्यास्तव विशते. दाह कमी होईना. केले उपाय नाना. केली सर्व देवा अर्चना. निरुपाये ब्राह्मण मूर्छित. फेस येई मुखातून. पाहून पिढा दारुण. संन्याशी बैसे लपून देवळाच्या कोपऱ्यात. उडकिती संन्याशास सारे. परी तो का कोठे न दिसे सारे. दोष देती त्यास वारे. फिरले दैवाचे. किंचित समयाने ब्राह्मणाशी येई. शुद्ध परी उदरवेदनेसे. असय वाटे तयासी. उचकीही लागली. तव येई कशेत करी. म्हणे व्यक्कया मुचा परोपकारी. श्रीपाद प्रभूंचा भक्त निर्धारी. देई या मंत्राक्षता. वृद्ध ब्राह्मणे त्या घेऊन श्रद्धाभावे मस्तकी धरून. वंदिले मनोमनी श्रीपाद चरण. पीडा शमे तक्षणी. विश्वास उडाला संन्याशावरचा. सर्व दीक्षित पैसा दक्षिणेचा. घेता ती परत त्यांच्या. हाकलिती संन्याशाच. काय करावे या धर्मांचे. विचारिती बापन्नाऱ्यासाचे. या द्रव्य अन्नदानाचे करावे आयोजन. अन्नदान प्रिय श्री दत्तासी. देणे तत्काळ संतोष सर्वांशी. अन्य दत्त दीक्षेसी सर्वांशी नसे आवश्यकता. कुकुटेश्वराच्या प्रांगणात करा मंडप. अन्न संतर्पण त्यात.
हो श्रीपाद नाम संकीर्तनात उत्सव प्रेमाने, अष्टादशाक्षरी नाम जपाने, परिसर अवगादनाने, दिव्य या महामंत्राने विश्व अवघे भरेल. श्रीपादांची ऐसी भविष्यवाणी प्रगटली सत्य त्या प्रांगणी, तेने आनंदली मेदिनी संतोष सकळांशी. 16व्या वर्षी वैराग्य घेऊन सोडती श्रीपाद पीठापूर पट्टन, धर्म प्रचारास्तव जान भ्रमणतयांचे हे. न पडावे माया संबदात, दीक्षादाने जगदोद्धारार्थ, ब्रह्मसंग साक्षात अनुभविने भक्तांसी. ऐसा संकल्प प्रभूंचा, उद्देश हा ग्रह त्यागाचा, तेने विश्वकल्याणाचा मार्ग होई प्रशस्त. अध्यायसी या पठिता टळे लोकनिंदा निश्चितता, हरवलेले मूलतत्वता मिळेल प्रभू कृपेने. इति श्रीपादचरित्रामृत शंकर भट्ट संमत ग्रंथ. श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 78. अध्याय 47 समाप्त.